मार्गतामणी गावचे सुपुत्र पत्रकार प्रशांत चव्हाण यांच्या परिक्षेत्रामध्ये आपण फळ लागवडीचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। डॉक्टर तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब यादव यांची या निमित्तानं आपण छोटासा संवाद साधणार आहोत। सर, सर्वप्रथम पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी आली? मार्गतामाने हा जो एरिया आहे हा कॅलिफोर्निया आहे। इथं काजूची आणि आंब्याची चांगल्या प्रकारे रोपं रुजू होऊ शकतात आणि मोठी होऊ शकतात। या भागातली सगळी मुलं नोकरीनिमित्त मुंबईला जातात, तर प्रत्येकाची जर एक झाड असेल आणि प्रत्येकाची एक बाग असेल आणि त्या बागेमध्ये जर 100 झाडं असतील तर त्या मुलांना इथंच रोजगार उत्पन्न होतील ही कल्पना माझ्या मनामध्ये आली। आणि ती कल्पना मी इथले शेतकरी पत्रकार चव्हाणसाहेब यांना मी सांगितली, त्यांना ती कल्पना आवडली आणि मी NSSचे आमचे प्रमुख आहेत राजेश सर, त्यांना ही कल्पना सांगितली, त्यांना ही कल्पना आवडली आणि ही कल्पना पूर्णपणे राबवायचं आम्ही ठरवलं आणि ती कल्पना आम्ही राबवली। धन्यवाद। या उपक्रमासारखे अजून कोणकोणते उपक्रम तुम्ही भविष्यामध्ये राबवू इच्छिता? या उपक्रमा व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांची एक योजना आहे। प्रत्येक शेतकऱ्याला इमर्जन्सीतर्फे 200 फळबागाची झाडं मिळू शकतात। त्यांनी इथले जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा, त्यांचा फॉर्म भरावा, तो फॉर्म चिपळूणमध्ये पास झाल्यानंतर त्यांना 200 झाडं मिळू शकतात। आणि ही जर चळवळ मार्गतामाण्यामध्ये जर पसरली तर अख्ख्या मार्गतामाण्यामध्ये आंब्याची आणि काजूची झाडं लागतील आणि इथल्या सगळ्या मुलांना रोजगार मिळेल, इथलं सगळं जीवन सुखी, समृद्धी आणि आनंदी होईल। धन्यवाद। तर हे पाऊल आम्ही टाकलंय, एक पाऊल तुमच्याही आम्हाला प्रतीक्षेत आहे, त्यामुळे नक्कीच या प्रतीक्षेत आम्ही वाट पाहतोय तुमची। धन्यवाद। लागवडीचं पण घ्या तिकडे, सबकले होते हां थोडं म्हणजे हे